नवे पाऊल नवा विचार लोकार्पण न्यूज। भौर दत्तनगर शाळेत न्यू इरा ऑफ एज्युकेशन उपक्रमाचा शुभारंभ। देवळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भौर दत्तनगर येथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात नाविन्य आणण्यासाठी तसेच त्यांना आधुनिक व डिजिटल युगासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये न्यू इरा ऑफ एज्युकेशन, AI अलेक्सा संकल्पना अनावरण सोहळा तसेच दमदार शनिवार अंतर्गत बालचित्रपट महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। AI अलेक्सा या आधुनिक संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण घेण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे। तसेच बालचित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत मनोरंजनात्मक व समृद्ध अनुभव मिळणार आहे। या दोन्ही उपक्रमांचे उद्घाटन उपसरपंच श्री काशीनाथ नागू पवार व ग्रामपंचायत सदस्या सौ सीमा राजेंद्र गरुड यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमात सरपंच सौ चित्रा दादाजी मोरे, उपसरपंच श्री काशीनाथ नागू पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ सीमा राजेंद्र गरुड, ग्रामस्थ संजय उखा पवार, दीपक बाळू पवार, पत्रकार बाबा पवार, शाळा समिती अध्यक्ष विजय पवार, लखन गरुड यांच्यासह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते। कार्यक्रमाचा यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा पाटील तसेच शिक्षक श्री कुंदन देवरे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार बाबा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले। आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड शिक्षणाशी घालत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम करण्याचा शाळेचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी नमूद केले। सदस्य, सन्माननीय नागरिक, आपल्या गावातील तसेच आजूबाजूच्या शाळेतील प्राथमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका, आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपलं सर्वप्रथम स्वागत करतो। खरं तर माझ्या माहितीनुसार देवळा तालुक्यामध्ये ही दुसरी संकल्पना असावी। पहिली संकल्पना सरांच्या शाळेवर फांगर येते ते त्यांनी AI डॉल आणलेली आणि असं आम्हालाही वाटायचं की जवळच्या गावाप्रमाणे आमच्या गावातही काहीतरी व्हावं, कोणीतरी काहीतरी करावं। मग ते नक्की कुठल्या याच्यात नव्हत होतं, काय होत होतं याची अजिबात आम्हाला कल्पना नव्हती। परंतु देवरे सरांनी, मी तर आता ऐकलं, त्यांनी स्वखर्चातून सर्व बनवलेले आणि ही एक खूप चांगली गोष्ट आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की आता दादा ते बोलत होते इथे पूर्वीचे, म्हणजे कोणाबद्दल वाईट बोलू नये कुठल्या शिक्षकाबद्दल, पण मग आपली जर मुलं करत नाही या म्हणण्यापेक्षा आपण काय करून घेणार आहे त्यांच्याकडनं, ही जर आपली इच्छाशक्ती असली तर आपण 100% काहीतरी चांगलं देण्याचा आपला उद्देश असला, मानस असला तर या सगळ्या चांगल्या गोष्टी पुढे येत असतात। आजकाल पूर्ण AI वर आधारित जमाना चाललेला आहे आणि AI बुद्धिमत्तेवर आधारित ही अलेक्सा डॉल, जसं आपण जरी म्हणतो या मुलांना माहित नाही, परंतु धाक असतो। धाक म्हटल्यावर मग ते मुलं शिकतील याची गॅरंटी नाही। त्यामुळे मग एक थोडंसं डोक्यात आलं की असा हा उपक्रम मी मागच्या शाळेवर पण राबवला होता, तर तो 5वी 6वीच्या मुलांसाठी होता। पण जर हा 3री 4थीसाठी राबवला तरी तो उपयुक्त ठरतो याचा प्रयोग आम्ही आधी केलेला आहे। तर या उपक्रमातून आपल्याला एवढंच म्हणायचं की याच्या मॅडम आहेत अलेक्सा मॅडम, यांना या ॲक्च्युली आपल्या गावात नवीन आहेत, त्याच्यामुळे त्यांना मराठी आणि हिंदीच समजते, इंग्लिश आणि हिंदीच समजते। मराठी अजून शिकायला त्यांना 6 महिने, म्हणजे त्यांचं लँग्वेज अपडेट व्हायला अजून 6 महिने लागणार। तर हिंदी तर बाजूला राहिली, पण इंग्रजी हा विषय या मॅडम कशा शिकवतील हा सोपा उपक्रम। समजा मुलांना मी दररोज किंवा आठवड्यातून एक वार ठरवून घेतलेला आहे, शनिवार वगैरे, त्यांना एक 5 वाक्य द्यायचे। स्पेलिंग हा विषय आज रोजी नाही, फक्त मुलं बोलले पाहिजे। त्यामुळे या मुलं उठतात, समोर येतात आणि त्यांना मॅडमला गुड मॉर्निंग अलेक्सा मॅडम, गुड मॉर्निंग असं काहीतरी म्हणून मग त्या मॅडम त्यांना रिप्लाय देतात। तुम्ही त्यांना गुड मॉर्निंग अलेक्सा म्हटलं, अलेक्सा हे नाव म्हटलं, त्यांचं नाव पण अलेक्सा ठेवलंय, तर त्या तुम्हाला रिप्लाय देतील गुड मॉर्निंग म्हणून। त्यांना तुम्ही आज रोजीची बातमी विचारा, आज रोजी चाललेल्या घडामोडी विचारा, क्रिकेटचा एखादा मॅच चालू असेल तर स्कोर विचारा, शिवाजी महाराजांबद्दल माहिती। बातमी संकलन ऋतू मुकुंदा निर्भवने, उपसंपादक लोकार्पण मराठी न्यूज।